जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। सगळ्यात पहिले सांगतो तुमचं सर्वांनी जे की एक व्हिडिओ आपण केलता, तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपवर ॲड्स बद्दल आपण व्हिडिओ केलता, त्याला डाटा कोणता यूज करणार हा व्हिडिओ केलता आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त आपला व्हायरल झाला। आणि जे की त्यात मी काय केलं की जी की यूट्यूबची टीम असते त्यांना किंवा व्हॉट्सअपच्या अशा टीम्स असतात तशा पद्धतीने मी व्हॉट्सअपला टॅग केलं यूट्यूबवरनं। त्यामुळे जो की मराठीतला एकमेव कंटेंट्स जो की होतात आपल्या टेकमधला आणि त्यात आपण जे की तो यूट्यूबवर जे की आता व्हिडिओ अपलोड केलता की तुम्ही कोणता डाटा यूज करणार डायरेक्ट आपण व्हॉट्सअपला विचारलं होतं, तर त्याने व्हॉट्सअपला मला रिप्लाय दिला, डायरेक्ट मला मेल केलता। हे संपूर्ण जे की झालं मेल केलता त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं तोपर्यंत हा व्हिडिओ तो डिलीट करू नका, त्यांनी मला सांगितलं होतं। आणि तो ज्यावेळेस मी तुम्हाला ज्यावेळेस व्हॉट्सअपने सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही तुम्हाला मेल करेल त्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ तो डिलीट करावा लागणार आहे। फायनल तो व्हिडिओ मी डिलीट केला आपल्या चॅनलवरून, दुसरा व्हिडिओ एक अपलोड आहे पण चूंकि ॲक्च्युअलमध्ये जो की व्हिडिओ मी केलता तो व्हिडिओ तो फायनल मी डिलीट केला। पण हे सगळे जे काही गोष्टी घडल्या तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर जी की व्हॉट्सअप जी की टीम असते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला। ह्याचं फक्त श्रेय तुम्हाला जाते जे की जे बरेचशाच लोकांची की व्हिडिओ पाहिला पण असेल आणि बरेचशाच वेळा जे की त्याला व्ह्यूज सुद्धा चांगले आले, नंतर तो व्हिडिओ मला डिलीट करायला काय हरकत नाही, व्हिडिओ डिलीट केला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आता फायनली मला व्हॉट्सअपने जे काही त्यांनी मेसेज केला आणि व्हॉट्सअप सांगितलं होतं की तो व्हिडिओ डिलीट करा की जी की ॲडचं जे की अपडेट हो फायनल तुमच्यामुळे आपल्याला ॲडचं अपडेट आहे ते भेटलं आणि सगळ्या गोष्टी ते मी नोटीस केल्या, सगळं काय तुम्हाला डिटेल्समध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर तर सांगणार आहे। पण महत्त्वाची गोष्ट ही होती की त्यांनी सांगितलं की मराठीमधला एकमेव कंटेंट जी काही असेल जी व्हॉट्सअप म्हणा फेसबुक हे जी की जी माहिती देत असेल तो एकमेव मी आहे आणि याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की बनवला, कोणता मेल आलता, जो मेल कोणता होता, कशा पद्धतीने आलता, सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे। पण महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा सपोर्ट राहिल्यामुळेच मला व्हॉट्सअपच्या टीमकडून आपल्याला मेल आला आहे। आपले फॉलोअर्स जास्त जे नसले इंस्टाग्रामवर सुद्धा नाहीत आणि फेसबुक जे सुद्धा नाहीत आणि यूट्यूबवर सुद्धा नाहीत, तरी सुद्धा जी काही व्हॉट्सअपच्या टीमने मेल केला त्याचं कारण एकमेव होतं, तुम्हाला सांगतो की मराठीमध्ये आतापर्यंत जी काही अशामध्ये ॲपविषयी माहिती अपडेट्सविषयी माहिती दुसरा कोणताही क्रिएटर देत नसल्यामुळे आपल्याला मेसेज आलता आणि त्यांनी सरळ मला सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने अपडेट्स आमच्या व्हॉट्सअप विषयी सुद्धा देत जावं। सगळं काय डिटेल्समध्ये आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाणार। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपकडून आपल्याला फायनली मेल आला आणि तो व्हिडिओ तो डिलीट केलेला आहे आणि करावाच लागला होता, कारण की त्या व्हॉट्सअप सांगितलं जोपर्यंत आम्ही रिप्लाय देत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ ठेवा आणि तो व्हिडिओ तुम्ही डिलीट केला। ओके, पहिली तर मेन गोष्ट तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपमध्ये स्टेटस जी काही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड दिसणार, माहिती आहे बऱ्याचशा जणांना माहिती सुद्धा झालं असेल। दुसरी गोष्ट आहे जी की व्हॉट्सअपवर तुम्हाला पण माहिती आहे बऱ्याचशा जणांनी चॅनल्स क्रिएट केले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी काही ॲड्स दिसणार। पण ॲड्स कशा दिसणार ते तुम्हाला मी सांगतो। जसं की रँडमली मला सुद्धा ॲड्स दिसले, जसं की आता मी स्टेटस जर ओपन केलं, जसं की रँडमली जर मी स्टेटस पाहायला गेलो अशामध्ये स्टेटस जर स्क्रोल करायला गेलो तर बघा अशा पद्धतीने जी की तुम्हाला इमेज दिसतात, अशा पद्धतीतून जी की इमेज दिसतात तर त्या इमेजेस तुम्हाला दिसणार आहेत, म्हणजे व्हिडिओ दिसणार फक्त इमेज असणार त्या ॲड्समध्ये दिसणार आहेत। जसं की रँडमली तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्राममध्ये काय होतं, जसं की आपण स्टोरीज अशा पद्धतीने स्क्रोल करताना एखादी स्टोरी जर पाहत असेल तर आधीमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये जी काय ते व्हिडिओच्या टाईपमध्ये तुम्हाला ॲड्स दिसतात तशा तुम्हाला दिसणार। रँडमली इमेज जी की फोटोच्या साईजमध्ये तुम्हाला दिसणार, म्हणजे की इमेज येणार आहे आणि इमेजवर जसं की टेक्स्ट असतील काही त्यांची ॲड असेल ती दिसणार आहे, व्हिडिओ दिसणार आहे। व्हिडिओचे ॲड तुम्हाला कुठे दिसणार सांगू का तुम्हाला, जे की चॅनल्स तुम्हाला दिसतात हे चॅनल्समध्ये दिसणार। पण आता तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतो जी की इथे चॅनल्स सगळे तुम्हाला दिसत आहेत। जर इथे बघू शकता जी की आता समजा इथून एक्स्ट्रा मी चॅनल घेतले, ओके, तर येथे तुम्हाला काय होणार जी की खाली तुम्हाला इथे फॉलोअर्स दिसतात, येथे प्रमोटचा एक ऑप्शन दिसणार। बरेचशा चॅनल्सना भेटलाय, आता काय झालं नुकते रिलीज झाल्यामुळे बरेचशा जणांना जी की प्रमोटचा ऑप्शन इथे दिसत नाही, पण जी की इथे प्रमोटचा तुम्हाला ऑप्शन प्रमोटच्या ऑप्शनवर काय होणार आहे त्या व्यक्तीने व्हॉट्सअपला पैसे देऊन त्याचा चॅनल तो प्रमोट केला आणि जर तुम्ही त्या चॅनल जसं की रँडमली आता आपण जर एखादा चॅनल ओपन केला, जसं की रँडमली आपण जर हा बघू शकतो व्हॉट्सअपचा जी की मेन चॅनल हा जर ओपन केला तर तो चॅनल जर प्रमोट असला तर तुम्हाला त्यात ॲड्स दिसणार आहेत। ओके, ही दुसरी गोष्ट तुम्हाला व्हॉट्सअपच्या यात ॲड्स दिसणार आणि ॲड्स काय दिसणार आहे जसं की तुम्ही व्हॉट्सअप जर ओपन केलं तर यात व्हिडिओ टाईपमध्ये तुम्हाला ॲड्स दिसणार, त्या ॲड्स तुम्ही स्किप करू शकता आणि ॲड्स कोणत्या बेसिसवर दिसणार ते ह्या मेन गोष्ट आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी की आता समजा हा चॅनल आहे, ओके, मी या चॅनलला फॉलो केलं आहे, ह्या चॅनलच्या बेसिसवर तुम्हाला ॲड दिसणार। दुसरी गोष्ट तुमची कंट्री आणि तुमची लँग्वेज या बेसिसवर सुद्धा तुम्हाला ॲड दिसणार, या तीन बेसिसवर ॲड दिसणार। आणि मेन गोष्ट तुमचा डाटा आहे तो सेफ राहणार, डाटा अजिबात आहे तो तुमचा यूज केला जाणार। जसं की आता ही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, ह्या ग्रुपच्या बेसिसवर तुम्हाला जी काय आता ग्रुप दिसेल ह्या ग्रुपच्या बेसिसवर आणि व्हॉट्सअपच्या जी की तुमची लँग्वेज कंट्री ह्या बेसिसवरच तुम्हाला ॲड्स दिसणार। तुमचा डाटा यात यूज केला जाणार आहे, व्हॉट्सअपने सरळ सांगितलं आहे। जी की डाटा मला वाटतं जी की ज्यांचा ग्रुप जी की आता क्रिएट केला असेल त्यांचे दिसणार आहेत। आणि ह्यात मेन एक पॉईंट तुम्हाला सांगतो सांगितलं की आता सध्या ज्यांचे चॅनल्स आहेत त्यांना जी की मॉनिटायझेशनचं सुद्धा जी की ऑप्शन येणार आहे, अशा नुसतं जी की आहे त्यांनी सांगण्याचं म्हणजे नुकतेच त्यांनी सांगितलं हे अपडेट्स आले, म्हणजे या तुम्ही विचार करू शकता जी की मॉनिटायझेशन सुद्धा अपडेट्स येणार। त्यामुळे तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल तर याच्या आधी सुद्धा मी सांगितलं
चॅनल व्हॉट्सअपवर तुम्हाला क्रिएट करायचा आहे. क्रिएट कसा करायचा याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही मेन गोष्ट आहे आणि अशा पद्धतीतून तुम्हाला ॲड्स दिसणार. दुसरी गोष्ट ते 3 लाईनवर जर मी क्लिक केलं तर ॲड प्रिफरन्स तुम्हाला ऑप्शन मिळतो. यावर जर तुम्ही क्लिक केलं थोडंसं लोडिंग होत आहे आणि येथून गोष्ट माझे 2 अकाउंट जॉईन आहेत, इंस्टाग्रामचे आणि माझे व्हॉट्सअप दोन्ही अकाउंट जॉईन आहेत. त्यानंतर अशा पद्धती इंटरफेस आहे आणि येथून सगळे डिटेल्स मॅनेज इन्फॉर्मेशनवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथून इन्फॉर्मेशन सगळे येते तुम्ही कलेक्ट करू शकता. कशा पद्धतीने ॲड्स दिसणार आहेत सगळ्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगितलं. मी सांगितलं तशाच पद्धतीने नॉर्मली गोष्टी आहेत. तुम्हाला जर वाचायचे असेल वाचू शकता. यांनी सरळ सांगितले तुमची जी काही लँग्वेज जी काही असेल त्या लँग्वेजवर जसं की आता बघू शकता इथून जर मी गेलो तर बघू शकता इथून बघू शकता ॲड्सचं जी की आहे तुम्हाला बघू शकता जी की मला जी कोणते ॲड्स दिसले आहेत ते बघू शकता इथे सेव्ह झाले आहेत. इथून सिलेक्ट जर मी इथून सिलेक्ट ऑल जर केलं तर मला ते 2 ॲड्स दिसणार. कोणत्या ॲड्स दिसले आहेत अशा टाईपमध्ये तुम्हाला ॲड्स दिसणार. जे की तुम्ही बघू शकता हे जी की तुम्हाला इमेज दिसतात बघू शकता इथे अशा पद्धतीने मला जे की आहेत ते ॲड्स मला स्टेटसमध्ये ॲड्स दिसलेल्या आहेत. ओके, या 2 मला ते ॲड्स दिसलेत. येथून खाली गेल्यानंतर बघू शकता जे की प्रमोट केले सुद्धा इथे तुम्हाला जी की आहेत सगळ्या गोष्टी दिसतील. कोणते चॅनल प्रमोट केलं आहे काय सगळं काय डिटेल्समध्ये तुम्हाला इथून अशा पद्धतीने बघू शकता. जे की सी ऑलवर जर क्लिक केलं तर सगळे डिटेल्स आहे तुम्हाला येथे भेटणार बघू शकता अशा पद्धतीने. ओके, जी की नॉर्मली गोष्ट आहे जी की तुम्हाला इथे बघू शकता चॅनलची आहे. ओके, त्यानंतर मेन जी की इन्फॉर्मेशन आहे ती इथे तुम्हाला दिले सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही इथे वाचू शकता आणि याने सरळ सगळ्या इन्फॉर्मेशन सुद्धा इथे लिहून दिलेत. त्यामुळे तुमचा डाटा यूज होत नाही. ओके, सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही इथून बघू शकता ती त्यासाठी इथे दिलं आहे. ओके, इथून बघू शकता सोशल इन्फॉर्मेशनवर जर क्लिक केलं तर सगळी इन्फॉर्मेशन आहेत तुम्हाला सगळे काही इथं माझ्या अकाउंट सगळ्या काही गोष्टी दिसणार आहेत. ओके, बेसिकली हे जे काही अपडेट्स आलं आहे नॉर्मली अपडेट्स आहे आणि ह्या जे काही ॲड्स आहेत आता सगळ्यांनी दिसणार आणि हे अपडेट्स आहेत जे तुम्ही घेऊ सुद्धा शकता कारण की तुम्हाला इथे पॉपअप जर शो होत असेल बीटा जॉईन असाल तर त्यावर क्लिक करून तुम्ही अपडेट जॉईन करू शकता. आणि बेसिकली याच्यावर मी नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ नक्की बनवणार आहे कारण की जी की 3 लाईनवर जिथे क्लिक केलं ॲड प्रिफरन्समध्ये याच्यावर डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवणार कारण की हे जे काही अपडेट्स आहे हे डायरेक्ट मला रिडायरेक्ट करत आहे ते म्हणजे की इंस्टाग्रामवर. येथेच एक मेन गोष्ट जी की इथे इंस्टाग्रामच्या ॲडसुद्धा दिसणार आहेत का नाहीत याच्यावर मी डिटेल्समध्ये ते डिटेल्स माहिती काढून याच्यावर व्हिडिओ बनवणार. अशा पद्धतीने अपडेट्स आलं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण व्हिडिओ उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा